साप बघा, साप कसला मोठा आहे बघा. तर हॅलो गाईस, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज परत आपल्याला काम होतं कंटेनर भरायचा. तर कंटेनर भरायला जात होतो, तर तेवढ्या माझ्या हातांची चावी पडली. चावी उचलून मग डायरेक्ट आपल्या गाडीची ओपनिंग केली. तर आपली गाडीची ओपनिंग केल्यानंतर निघालं होतं. रस्त्यात दिसला मोठा साप. तो कसला भारी होता. मला धरायची इच्छा होती, पण गेलं नाही धरायला, नाही तर त्याने मला धरला असता. तर थोड्या शायनिंगावर मग पोचलो डायरेक्ट इकोमध्ये. तर इथून आपल्याला वेअरहाऊसमध्ये जायचं आहे, माहिती तुम्हाला. मग मोदी साहेबांना फोन करून सांगितलं की इको मला खाली पाहिजे. तर त्यांनी खाली इको पाठवलेली होती. तसं मग कंटेनरच्या इथं पोचून आपला कंटेनर आहे ते लगेच भरायला घेतला. तर 2 कंटेनर भरायचं होतं. तर 2 कंटेनर लगेच फटफट भरून घेतलं आणि 3 वाजता डायरेक्ट घरी. तर कंटेनर भरायला चालू केलं आता. तसाच मग दुपारच्या वाजले 12 लगेच डबा खायला घेतला. तर दादांनी उपवास आहे म्हणून तर बेसनचा पोला आणलेला आणि भाकर खाल्ली आम्ही दोघांनी एक एक. गाय जर तुम्हाला माहिती नसेल मोर कसा दिसते, तर बघा असा दिसतंय. मग मोराचा पिसारा फुलून आम्ही गेलो का आपला काम झालेला. तर मग आपली बाईक घेतली कंटेनरची, इथं बाहेर आलो ना. तर तसा निघालो ना, डायरेक्ट चायनीज खावायला. आपला चायनीज खावायला का आलो माहिती का, आपली भाकरनी पोट नाही भरलं म्हणून भूक लागलेली पक्की. तर चायनीज खावायला थांबलो. न दादांनी मागवली फ्राईड राईस, त्याचा उपवास होता म्हणून. आपला कसला उपवास आहे, आपला उपवास नाही. तर आपण डायरेक्ट चिकन टिप्पर्स मागवली ना, खाल्ली, फटफट निघालो, झटपट डायरेक्ट घरी निघाला. तर आपला मिनी ब्लॉग कसा वाटला